तर आपण महत्त्वाच्या अपडेट्स घेतोय महापौर पदासंदर्भात। महापौर पदाची सोडत आज जाहीर होतीये। मंत्रालयात माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली महापौर पदाची सोडत जाहीर होतीये। तर आतापर्यंत एससी एसटी ओबीसी तसंच खुल्या प्रवर्गाची सोडत जाहीर झाली आहे। 17 पैकी 9 जागांवर आता खुल्या वर्गातील महिला महापौर बसणार आहे। सर्वात महत्त्वाचा म्हणजे मुंबई पुणे यासारख्या महापालिकांमध्ये आता खुल्या प्रवर्गातला महापौर असणार आहे। तर मीरा भाईंदर पिंपरी चिंचवड इथे ही खुल्या प्रवर्गातून महापौर बसवला जाणार आहे। तर 17 पैकी 9 जागांवर आता खुल्या प्रवर्गातून महिला महापौरांची निवड होणार आहे। मुंबईमध्ये खुल्या प्रवर्गातून महापौर पद निवडीसाठी आता प्रक्रियेला सुरुवात होईल। तर आज सकाळी 11 वाजल्यापासून महापौर पदाची सोडत मंत्रालयात जाहीर केली जाते। तर एसटी एससी ओबीसी आणि खुल्या प्रवर्गाच्या सोडती आतापर्यंत जाहीर झाल्यात। 8 महापालिकांमध्ये ओबीसी महापौर असणार आहे। पनवेल इचलकरंजी चंद्रपूर जळगाव पनवेल इचलकरंजी अकोला अहिल्यानगर उल्हासनगर मध्ये ओबीसी प्रवर्गातून महापौर असणार आहे। तर मुंबईमध्ये सर्वात महत्त्वाची महापालिका मानला जाणार आहे। मुंबईमध्ये आता खुल्या प्रवर्गातून महापौर निवडला जाणार आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये एसटी ठाण्यात एससी तर जालना आणि लातूरमध्ये एससी प्रवर्गातल्या महिला महापौर असणार आहेत। तर वसई विरार मीरा भाईंदर यासारख्या महापालिकांमध्ये आता खुल्या प्रवर्गाचा महापौर असणार आहे। तसंच नाशिक नागपूर या महानगरपालिकांमध्ये देखील खुल्या प्रवर्गातून असणार आहे। तर पुणे महापालिकेतही खुल्या वर्गामध्ये आरक्षण दिलं गेलंय, त्यामुळे पुण्यातही खुल्या प्रवर्गातून महापौर निवडला जाणार आहे। नाशिक नागपूर मीरा भाईंदर इथे सर्वच महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गाचा महापौर बसला जाणार आहे। तर 17 पैकी 9 जागांवर खुल्या वर्गातील महिला महापौर बसवल्या जाणार आहेत। पनवेल इचलकरंजी इथे ओबीसी प्रवर्गातला महापौर असणार आहे। चंद्रपूर जळगाव मध्ये तसंच अकोला आणि अहिल्यानगर मध्ये ओबीसी प्रवर्गातल्या महिला महापौर असणार आहेत आणि उल्हासनगर कोल्हापूर मध्ये ओबीसी प्रवर्गातून असणार आहे। तर मुंबई महापालिकेत मात्र खुल्या वर्गाला आरक्षण दिलं गेलंय, त्यामुळे बहुप्रतीक्षित असलेल्या या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष होतं। मुंबई महानगरपालिकेत खुल्या प्रवर्गातून महापौर बसला जाणार आहे, त्यामुळे बऱ्याच पक्षांना इथे दिलासा मिळालाय। सलग तिसऱ्यांदा मुंबईत खुल्या प्रवर्गातून महापौर बसवला जाणार। तर आता सांगली महापालिकेतही खुल्या वर्गाचं आरक्षण जाहीर झालंय। सांगली सोलापूर नांदेड नवी मुंबई इथे प्रत्येकच ठिकाणी खुल्या प्रवर्गातून आरक्षण जाहीर झालंय। मात्र परभणीच्या आरक्षणावर काँग्रेसने आक्षेप घेतलेली बातमी समोर येते। परभणीच्या आरक्षण प्रक्रियेवर आता आक्षेप घेण्यात येतोय। पुन्हा एकदा महिला आरक्षण निघाल्याने आता काँग्रेसतर्फे परभणीच्या आरक्षणावर आक्षेप घेतला जातोय। महापौर पदासाठीची सोडत सकाळी 11 वाजल्यापासून मंत्रालयात पार पडतीये। तर आतापर्यंत एससी एसटी ओबीसी आणि खुल्या प्रवर्गाच्या सोडती जाहीर झाल्यात। अमरावती संभाजीनगरमध्ये तसंच नांदेड आणि नवी मुंबईत खुल्या प्रवर्गाचा महापौर असणार आहे। तर पुणे आणि मुंबई सारख्या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये देखील खुल्या प्रवर्गातून महापौर निवडला जातोय। मुंबईत सलग तिसऱ्यांदा आता खुल्या प्रवर्गातून महापौर निवडला जाणार आहे, त्यामुळे या प्रवर्गाची निवड झाल्याने आता मुंबईतल्या सगळ्या राजकीय पक्षांना दिलासा मिळालाय। प्रत्येकच पक्षाकडे आता महापौर पदाला साजेसा चेहरा असल्याने प्रत्येक पक्षाला दिलासा मिळालाय। त्यामुळे मुंबईच्या महापौर पदाचं आरक्षण हे खुल्या प्रवर्गातून जाहीर झालंय। मुंबईसोबतच पुणे पिंपरी चिंचवड मीरा भाईंदर अशा महापालिकांमध्येही खुल्या प्रवर्गाचं आरक्षण आहे। तसंच मालेगाव महापालिका विरार महापालिका इथे देखील खुल्या प्रवर्गातून आरक्षण मिळालंय। नाशिक नागपूर या महानगरपालिकांमध्येही खुल्या प्रवर्गातून आरक्षण आहे।